एक्सरसाइज 5.1 मधला क्वेश्चन नंबर 4 बघा. ABCDEF इज अ रेग्युलर हेक्सागॉन. शो दॅट AB बार, AC बार, AD बार, EE बार, EF बार इज इक्वल टू 6 AO बार वेअर O इज द सेंटर ऑफ हेक्सागॉन. इथे मी तो हेक्सागॉन काढलाय ABCDEF, बरोबर आहे. मग आता इथे जे व्हेक्टर्स दिलेले आहेत ते घेऊया. AB बार, त्याच्यानंतर AC बार, हा AC बार, त्यानंतर ED बार, हा ED बार, EE बार, पुढे आहे AF बार, AF बार. आता हे 6 AO बार आणि O आहे त्याचा सेंटर. ठीक आहे, सेंटर घेतला. नाव हे सेंटरला पाहिजे. मग आता LHS लिहितो मी. AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस EE बार प्लस AF बार. आता आपल्याला इथे AD बारची टॉईस काय होते? AD बार हा AD बार आहे ना, आणि हा AO बार आहे इथपर्यंत. AO बार हा मिड पॉईंट आहे AD बारचा, बरोबर आहे, गिवन आहे. सेंटर आहे म्हणजे हा मिड पॉईंट आहे ADचा. मग AO बार प्लस OD बार म्हणजे काय आहे? AD बार. म्हणजे AO बारची टॉईस कोण आहे? AD बार. AO बारची टॉईस कोण आहे? AD बार. मग आपल्याला इथे एक AD बार तर आहे ऑलरेडी, बरोबर. आपण जर 3 इंटू AD बार, 3 AD बार आणले तर इकडे 3 ने मल्टिप्लाय केलं तर इकडं 6 AO बार होतं आहे, बरोबर आहे. मग ती RHS आहे. मग आपल्याला काय करायचं? 3 AD बार आले पाहिजे. मग आपण हा AD बार असाच लिहिला. त्याच्यानंतर प्लस आता हे AB बार, हा AB बार, आणि इथे बघा AB बार. आता हे AB बारला कुणी रिप्लेस करता येत आहे? AB बारला कुणी रिप्लेस करता येते? त्याला पॅरलल समोरची साईड कोणती आहे? ED बार. मग आता ED बार आहे का इथे? नाही आहे. मग आता इथे आपल्याला ED बार पाहिजे. तर बघा इथे AB बार प्लस ED बार. ED बार तर इथे दिलेला नाही. एक मिनिट मला चेक करू द्या. हां, क्वेश्चन बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ED बार हा पहिला लिहिला. त्याच्यानंतर आपल्याला ED बार, एकतर ED बार बघा, ह्या AC आणि CDची ॲडिशन, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन बघा. ED बार कसा येतो? AC प्लस CD, AC प्लस CD, आणि अजून कसा येतो? AE प्लस ED. मग आता इथे काय काय दिलं आहे? AC दिलेला आहे. AC प्लस CD येतो की नाही ED? मग AC इथं आलेला आहे ऑलरेडी, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून AE प्लस ED, तर त्यातला AE इथे आहे. म्हणजे याला AC मध्ये आणि AE मध्ये अजून काहीतरी ॲड करायचं आहे. तर मग ह्या दोघांमध्ये बघा, इथे मी असं लिहितो, हा AC बार प्लस याच्यामध्ये काहीतरी ॲड करावं लागेल, आणि प्लस हा AE बार, ह्याच्यामध्ये प्लस काहीतरी ॲड केलं की आपल्याला ED बार मिळेल. मग आता इथं तर उरलेले दोन वेक्टर आहेत AB आणि AF. मग आता AB बार बघा, मी काय सांगितलं? AE प्लस ED काय येतं? AD येतं. मग EDला कुणी रिप्लेस करू शकतो? AB बारने, कारण EDची डायरेक्शन इकडे आहे, ABची पण डायरेक्शन इकडे आहे. दोन पॅरलल आहेत ना ते. हा रेग्युलर हेक्सागॉन आहे. ABची आणि EDची लेंथ सेम आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे, आणि डायरेक्शन पण सेम आहे. मग दोन इक्वल वेक्टर्स आहेत. इथे तुम्हाला हेच म्हणजे हेच कन्सिडर केलं आहे क्वेश्चनमध्ये की तुम्हाला इक्वल वेक्टरची कन्सेप्ट कळाली की नाही. इक्वल वेक्टरला आपण एकमेकांनी रिप्लेस करू शकतो. मग ह्या AB बारला आपण कशाने रिप्लेस करूया? ED बारने. मग आता इथे हा लिहूया AB बार, एकत्र घेतले. आता मी काय केलं इथं? AE बार प्लस AB बार घेतलं. आता मी AB बारला ED बारने रिप्लेस करणार. मग AE प्लस ED काय येणार? AD. सिमिलरली इथं AE प्लस तुम्हाला CD लिहिता येतं, पण CD ऐवजी तुम्ही घेऊ शकता AF, कारण तो AF इथे दिलेला आहे. कारण AF आणि CDची लेंथ सेम आहे आणि डायरेक्शन सेम आहे. मग मी इथे लिहितो AF बार. आता हे कोणत्या असोसिएटिव्ह लॉने आपण उलटे सुलटे लिहिलेले आहेत. नाव ED बार प्लस आता इथं AC बार प्लस ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनसाठी AB बारला कशाने रिप्लेस करणार? ED बारने, कारण AE प्लस ED काय मिळतं? AD. मग इथे लिहितो मी ED, कारण AB बार आणि ED बार इक्वल आहेत. AE बार प्लस AF बारला आता कशाने रिप्लेस करायचं आहे? CD बारने. मग AC प्लस CD काय मिळणार आहे? सॉरी, इथे AC प्लस CD पाहिजे, उलट झालं. इथे AF बार पाहिजे, सॉरी,
इथे पाहिजे ए एफ बार आणि इथं पाहिजे ए बी बार. ए सी प्लस ए एफ केलं आहे, कारण ए सी प्लस ए एफला परत रिप्लेस करायचं सी डीने. ए सी प्लस ए एफ, मग आता ए सी तसाच ठेवला आणि आता ए एफला कशाने रिप्लेस करायचं? सी डीने. सी डी बार बघा, ए सी प्लस ए एफ होतं, पण ए सी प्लस सी डी ह्या ट्रायंगलमध्ये काय येतं? ए डी येतं, म्हणून आपण असं लिहिलं. आता ए ई प्लस ए बी, ए हा ए ई प्लस हा ए बी. मग आता ए ई प्लस ए बी आहे, पण आता ह्या ट्रायंगलमध्ये ए ई प्लस ई डी काय होतं? ए डी. ए बी आणि ई डी कसे आहेत? इक्वल व्हेक्टर्स आहेत. मग इथं लिहितो आता मी ए बी ऐवजी काय लिहायचं? ई डी. नाव ए डी बार प्लस ह्या दोघांची ॲडिशन काय होते? ए डी बार. ए ई प्लस सॉरी ए सी प्लस सी डी, ए डी. ए ई प्लस ई डी, ए ई प्लस ई डी काय होतं आहे? ए डी. आता ए डी प्लस ए डी प्लस ए डी, थ्राईस ऑफ ए डी बार. आणि आता थ्राईस ऑफ ए डी बार इकडे काय आहे? ट्वाईस ऑफ ए ओ बार. मग आता हे 3 × 2 6 ए ओ बार इज इक्वल टू आर एच एस. राईट डाऊन. फिगर नीट काढा आणि तुम्ही समजावून घ्या. समजावून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःच्या मनाने नोटबुकमध्ये लिहायचा प्रयत्न करा. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 5 बघा. चेक वेदर द वेक्टर्स, हे 3 वेक्टर्स 1 2 3 फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. मग इथे आपण काय लिहूया? लेट ए बार बी बार सी बार. ए बार घेतला आपण काय? 2i + 2j + 3k. दुसरा घेतला -3i + 3j + 2k. आणि तिसरा घेतला 3i + 4k. आता ट्रायंगल फॉर्म होतो की नाही? हे वेक्टर्स काय आहे? चेक वेदर द वेक्टर्स, हा वेक्टर फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. म्हणजे हे व्हर्टायसेस दिलेले आहेत, किंवा व्हर्टायसेसचे जर असतील इथे ए बी सी, ह्या व्हर्टायसेसचे जर असतील ते पोझिशन वेक्टर्स, तर आपल्याला इथे काढावं लागेल ए बी बार, त्याच्यानंतर बी सी बार आणि त्याच्यानंतर ए सी बार. मग आता आपण ए बी बार लिहिला, ए बी बार येईल बी बार मायनस ए बार. बी सी बार लिहिला सी बार मायनस बी बार. ए सी बार लिहिला सी बार मायनस ए बार. तर इथं बी बार मायनस ए बार काय येईल? ए बी बारसाठी -5i + j, ह्या दोघांची सबट्रॅक्शन -k. बी सी बार, सी बार मायनस बी बार, 3i -3i ते होईल 6i. इथे j नाही आहे म्हणजे -3j
आणि हे 4k मायनस 2k ते होईल 2k. आता सी बार मायनस ए बार 3i मायनस 2i आय मायनस 2j प्लस 4k मायनस 3k के ए सी बार झाला. आता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशननुसार जर तुम्ही घेतलं तर हे काय यायला पाहिजे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशननुसार एक तर काय यायला पाहिजे, कोणत्या तरी दोन वेक्टरची ॲडिशन ए बी बार आणि बी सी बार इज इक्वल टू ए सी बार किंवा बी सी बार प्लस ए सी बार इज इक्वल टू ए बी बार वगैरे कोणत्या तरी दोन वेक्टरची ॲडिशन तिसरा वेक्टर यायला पाहिजे. किंवा अजून काय यायला पाहिजे, इथे मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार काढली, मॅग्निट्यूड ऑफ बी सी बार काढली आणि मॅग्निट्यूड ऑफ ए सी बार काढली. तर दोन साईडची ॲडिशन ट्रायंगलमध्ये काय असतं, दोन साईडची ॲडिशन कोणत्याही दोन साईडची ॲडिशन काय असते, तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असते. मग इथं कोणत्याही दोनची ॲडिशन करून बघायची, ती तिसरीपेक्षा कशी असली पाहिजे, मोठी पाहिजे. असे दोन वे आहेत तुम्हाला बघण्यासाठी. मग इथं ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन बघितलं आपण करून, तर बघा ह्या दोघांची ॲडिशन करून बघितली तर ही येत नाही. ह्या दोघांची ॲडिशन करून बघितलं तर ही येत नाही. बरोबर आहे. बघा आयचीच करून बघा. ह्या दोघांची ॲडिशन केली तर हे आय येतं आहे, ह्या दोघांची केली तर -2j येतं आहे आणि ह्या दोघांची केली तर के येतं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. येतं इथं ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू काय येतं आहे, हे ए सी बार येतं आहे. बघा कुणाची ॲडिशन केली तर येते ती ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार काय येतं हे इज इक्वल टू -5i प्लस जे मायनस के प्लस हे 6i मायनस 3j प्लस 2k इज इक्वल टू. आता काय होतं इथे, ह्या दोघांची ॲडिशन हे आय, त्याच्यानंतर हे -2j, त्याच्यानंतर हे के आणि हाच वेक्टर काय आला आहे, ए सी बार आला आहे. ए सी बार, ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. पण आता हे झालं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पण हे असंही असलं तर, हे जर असं असेल तर ए बी आणि सी, तर हा ए बी इथपर्यंत आणि बी सी आणि हा ए सी असं असेल तर, हे जर असेल तर मग आता इथे काय करायचं, हे कसं चेक करायचं नेमकं, नीट विचार करायच्यावर काय करावं लागेल आपल्याला. बघा इथे क्वेश्चनमध्ये जर आता इथं क्वेश्चनमध्ये थोडंसं नीट लक्ष द्या. ह्या क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे, चेक वेदर द व्हेक्टर्स, हे व्हेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात की नाही. म्हणजे इथं असं म्हटलेलं आहे डायरेक्ट की हा जो व्हेक्टर आहे ए बी बारच हा आहे, बी सी बार हा आहे आणि जो हा व्हेक्टर आहे तो डायरेक्ट काय आहे, ए सी बार आहे किंवा कोणतंही ए बी बार ए सी बार असं कोणतंही म्हणा त्याला. आपण काय केलं आहे, इथं वेक्टर्स काय घेतलेत, ए बार बी बार सी बार व्हर्टायसेसचे पोझिशन वेक्टर्स घेतलेत म्हणून ते इथं ट्रायंगल फॉर्म होताना दिसतोय. तर इथं ॲक्च्युली जे कन्सिडर करायला पाहिजे होतं मी, ते काय कन्सिडर करायला पाहिजे होतं, याला ए बार बी बार सी बार न म्हणता डायरेक्ट ए बी बार, कारण इथं पोझिशन वेक्टर नाही दिलेलं. चेक वेदर द पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस असा जर क्वेश्चन आला असता, इथे मुद्दाम लिहिलंय मी, पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस जर क्वेश्चन आला असता तर ही प्रोसिजर केली असती आणि ट्रायंगल फॉर्म होतोय. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. क्वेश्चन जर MCQ आला याच्यावर तर नीट लक्षात घ्या, इथे पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉईंट्स फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट असं म्हणा आणि ते पॉईंट्स आहेत व्हर्टायसेस, तर ही प्रोसिजर केली असती आणि तो ट्रायंगल फॉर्म होत होता. म्हणजे लक्षात घ्या इकडे मी जे हे वेक्टर घेतलेत ना, हे असे घेतलेत, हा ओ ए बार इथं ओरिजिन आहे, हा ओ सी बार आणि हा ओ बी बार, हे असे वेक्टर्स आहेत. पण इथे जे दिलेलं आहे ते यालाच तुम्ही हे म्हणायचं आहे, ह्याच वेक्टरला हे म्हणायचं आहे आणि ह्या वेक्टरला तो तिसरा वेक्टर म्हणायचा आहे. म्हणजे असं सबट्रॅक्शन करून काढायचं नाही, मग तो ट्रायंगल येत नाही. जेव्हा तुम्ही असं काढता तेव्हा तो ट्रायंगल येत नाही. व्हर्टायसेसचा घेतला तर तो ट्रायंगल येतोय. बघा आता हे सोल्युशन लिहायचं नाही, याचं सोल्युशन त्याचं वेगळं आहे. बघा इथे मी लिहितो, इथे तुम्ही काय म्हणायचं, लेट डायरेक्ट साईड घ्यायची, ए बी बार बी सी बार आणि ए सी बार. ए बी बार 2i प्लस 2j प्लस 3k आणि -3i प्लस 3j प्लस 2k
आणि 3i प्लस 4k. आता कुणाची ॲडिशन करून बघा दोघांची. ह्या दोघांची ॲडिशन केली तर i 0 होतो, ह्या दोघांची केली तर -i होतो, तिसरा येत नाही. आणि अजून ह्या दोघांची केली -i होतो, ह्या दोघांची केली 0 होतो. म्हणजे कसं चेक करायचं आहे, हे i ची बेरीज केली तर हा दिसला पाहिजे, तो 0 येत नाही तिथे. ह्या दोघांची केली तर हा -i यायला पाहिजे, येत नाही. अजून कोण राहिले 2, ह्या दोघांची केली तर 5i यायला पाहिजे, हा तो येत नाही. म्हणजेच इथे AB बार प्लस BC बार इज नॉट इक्वल टू AC बार. त्याच्यानंतर परत AB हे लिहिलं AB प्लस BC. त्यानंतर BC प्लस AC, BC बार प्लस AC बार इज नॉट इक्वल टू AB बार उरलेला. अँड अजून ही ॲडिशन करून बघितली, BC बार प्लस AC बार इज नॉट इक्वल टू AB बार. नॉट BC प्लस AC, BC प्लस AC, AB नाही आहेत, BC हां डबल झालं ते. कोण राहिलं आता, AB प्लस AC, AB प्लस AC इज नॉट इक्वल टू BC. Therefore, given vectors do not form a triangle. इथं अजून एक लिहायला पाहिजे हां, सॉरी, इथे अजून एक लिहायला पाहिजे, कारण तिघांची ॲडिशन नाही तर मग 0 यायला पाहिजे. कधी कधी ट्रायंगलमध्ये असं होतं ना, ट्रायंगल ऑफ फॅक्टर ॲडिशन, ही AB प्लस BC प्लस AC हे 0 बार येतं ना कधी कधी. मग ते येतं आहे का चेक करूया. तर इथे हे येतच नाही ना, हे 0 0 होतं आणि हे 2i होतं आहे. पुढचं चेक करायची गरजच नाही, 0 बार येत नाही. अँड AB बार प्लस BC बार प्लस AC बार इज नॉट इक्वल टू 0 बार, इज नॉट इक्वल टू 0 बार. मग इथं काय म्हणता येईल, देअरफॉर गिव्हन वेक्टर्स डू नॉट फॉर्म अ ट्रायंगल. समजलं हे आता, राईट डाऊन. आता या क्वेश्चनमध्ये एक फिगर दिलेली आहे. इन द गिव्हन फिगर एक्सप्रेस C बार अँड D बार इन टर्म्स ऑफ A बार अँड B बार. C बार आणि D बार. C बार कुठे दिला आहे, एक मिनिट, C बार कुठे दिला आहे, हा मिडलचा जो आहे तो C बार दिलेला आहे इथे, हा C बार आहे. C बार आणि D बारला A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता घेऊयात. पहिल्यांदा सांगा, हे इथे काय दिसतंय रे, PQ बार. हा PQ बार कुणाचा रिझल्टंट आहे या ट्रायंगलमध्ये, PS आणि SQ, PS प्लस SQ. त्याच्यानंतर PR बार कुणाचा रिझल्टंट आहे, PR बार हे PS आणि SRचं, PS आणि SR, ट्रायंगल ऑफ फॅक्टर ॲडिशन. आता PQ बार काय आहे, A बार, PS काय आहे, C बार, SQ काय आहे, -D बार. मी इथं लिहून टाकतो -D बार. आता PR काय आहे तिथे, B बार, PS काय आहे, C बार, SR काय आहे, D बार. 1 आणि 2. आता ह्या 1 आणि 2 ची ॲडिशन करूया. ॲडिंग 1 अँड 2. ॲडिंग 1 अँड 2 जर केलं तर तुम्हाला हा D बार कॅन्सल होतोय. मग A बार प्लस B बार इज इक्वल टू हे 2C बार मिळतं आहे. मग देअरफॉर C बार इज इक्वल टू, हा 2 इकडे ट्रान्सपोज केला, A बार प्लस B बार अपॉन 2. तर आता C बार आणि D बार तुम्हाला A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये घ्यायला सांगितलेत. हा C बार जो आहे तो A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये घेतला एकदा. ठीक आहे. आता D बारला घ्यायचं आहे. मग आता D बार कुठून घ्यायचा, तर इथे करूया आपण. हे A बार आहे तसाच, C बारची व्हॅल्यू A बार आणि B बारच्या फॉर्ममध्ये आलेली इथे पुट करूया आणि मग तो D बार मिळेल. मग इथे लिहूया फ्रॉम 1 अँड 3, A बार इज इक्वल टू C बार मायनस D बार. मग हे काय होईल, D बार इज इक्वल टू, D बार पॉझिटिव्ह केला, A बार तिकडे ट्रान्सपोज केला. मग देअरफॉर D बार इज इक्वल टू, ही C बारची व्हॅल्यू इथे पुट करा, A बार प्लस B बार अपॉन 2 हा मायनस A बार. मग काय झालं, हे D बार इज इक्वल टू
ए बार प्लस बी बार क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतोय मी डिवायडेड बाय 2 म्हणजेच हे काय झालं हा बी बार तसाच आणि -2 ए बार प्लस ए बार म्हणजे ए बार अपॉन 2 डी बारला एक्सप्रेस केला ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. तर हे आन्सर आहे. हा सी बार एक्सप्रेस केला आहे आपण सी बारला एक्सप्रेस केलं आहे ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. इथे पण डी बारला एक्सप्रेस केलं आहे ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये. हे विचारलं होतं. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन खूप सोपं आहे. फाइंड द व्हेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार दॅट हॅज मॅग्निट्यूड ऑफ 7 युनिट्स. म्हणजे हा ए बार आहे ह्या ए बारच्याच डायरेक्शनमध्ये त्याच लाईनवर किंवा दुसऱ्या पॅरलल लाईनवर 7 मॅग्निट्यूड असणारा एक व्हेक्टर फाइंड आउट करायचा. मग आपण काय करूया ह्या ए बारच्या अलॉंग एक ई कॅप युनिट व्हेक्टर फाइंड आउट करूया. त्याची मॅग्निट्यूड 1 असेल त्या 1 मॅग्निट्यूडला 7ने आपण मल्टिप्लाय केलं की काय मिळणार आहे 7 मॅग्निट्यूडचा युनिट व्हेक्टर. मग बघा इकडे आता इथे लिहूया आपण युनिट व्हेक्टर अलॉंग ए बार I मायनस 2j इज इक्वल टू काय येईल ई कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. कोणत्याही व्हेक्टरच्या अलॉंग युनिट व्हेक्टर कसा घेतो आपण तो व्हेक्टर अपॉन त्याची मॅग्निट्यूड. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं लेक्चरमध्ये याच्यात काय कन्सेप्ट माहीत पाहिजे. मग आता ए बार काय आहे I मायनस 2j डिवायडेड बाय ए बारची मॅग्निट्यूड कशी काढतो ही मॅग्निट्यूड काढायला शिकवली तुम्हाला 1 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर इज इक्वल टू I मायनस 2j डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ हे होईल 5. मग काय व्हेक्टर येईल 1/√5 I मायनस 2j. हा आला युनिट व्हेक्टर. नाव व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 अलॉंग ए बार इज इक्वल टू काय करायचं ह्या ई कॅपला 7ने मल्टिप्लाय करा. मग 7 इंटू ई कॅप इज इक्वल टू 7 त्याने मल्टिप्लाय केलं 7/√5 I मायनस 2j. दिस इज द रिक्वायर्ड व्हेक्टर. राईट डाऊन. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग. XY प्लेन YZ प्लेन XZ प्लेन X ॲक्सिस Y ॲक्सिस Z ॲक्सिस. बघा इकडे आता मी इथे तुम्हाला हे दाखवतो 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये. आता समजा हा पॉझिटिव्ह X ॲक्सिस आहे हा Y ॲक्सिस आहे आणि इथे Z ॲक्सिस आहे. हा पहिला ऑक्टंट आहे सपोज हा पहिला ऑक्टंट आहे. आता हे असंच इकडे परत येणार हे प्लेन असणार आहे एक. तर हे जसं याचा संबंध कुणाशी येतो X ॲक्सिस आणि Y ॲक्सिस X आणि Y शी आहे म्हणून याला XY प्लेन म्हणतात. याचा संबंध X ॲक्सिस आणि Z ॲक्सिस आहे म्हणून याला XZ प्लेन लिहिले. याचा Z ॲक्सिस आणि Y ॲक्सिस संबंध आहे म्हणून याला YZ प्लेन म्हटलंय. ठीक आहे. आता हे प्लेन समजले. आता इथे समजा पॉइंट असेल इथे जर पॉइंट असेल सपोज आता हा असा ह्या पेनाच्या टोकावर इथे पॉइंट आहे. तर ह्या पॉइंटचं तुम्हाला जर डिस्टन्स काढायचं असेल कुठून समजा ह्या प्लेन पासून काढायचं तर तुम्ही हे डिस्टन्स घेणार. ह्या प्लेन पासून काढायचं तर हे डिस्टन्स घेणार. ह्या प्लेन पासून काढायचं तर हे डिस्टन्स घेणार. मग आता समजा XY प्लेन पासून इथेच बघा हा XY प्लेन आहे. XY प्लेन पासूनचं हे डिस्टन्स आहे. तर हे डिस्टन्स म्हणजे त्याच्या कोणत्या कॉर्डिनेट एवढं आहे ह्या Z कॉर्डिनेट एवढं. म्हणजे इथे X आणि Y लेटर सोडले ना तर Z लेटर उरतं ना तर त्याच्या Z लेटर म्हणजे एवढं हे डिस्टन्स पुन्हा एवढं असणार आहे ह्या डिस्टन्स एवढं असणार आहे. बरोबर आहे. मग हे डिस्टन्स म्हणजे Z कॉर्डिनेट आहे त्याचा. आता समजा हे डिस्टन्स काढायचं असेल तुम्हाला याचं ह्या XZ प्लेन पासून तर तुम्हाला हे डिस्टन्स काढावं लागेल. हे डिस्टन्स कुणाला पॅरलल आहे Y ॲक्सिसला. मग तुम्हाला हे Y ॲक्सिस वरचं हे Yचं जे डिस्टन्स आहे ना तर ते काढावं लागेल म्हणजे मॉड ऑफ Y येणार. म्हणजे लक्षात ठेवा याच्यात जे लेटर नाही ना ते लेटर म्हणजे त्याचं डिस्टन्स आहे पॉइंटचं. तर बघा इथे हे डिस्टन्स काय येणार हे येणार XY कोणतं लेटर नाही Z मॉड Z. इथे कोणतं लेटर नाही X नाही मग हे मॉड X कॉर्डिनेट मॉड Z कॉर्डिनेट XY. इथं कोणतं लेटर नाही Y नाही मग हे मॉड ऑफ Y कॉर्डिनेट. आता
हे 3 डिस्टन्सेस लिहितो मी, 3 डिस्टन्सेस. मॉड झेड काय येणार, मॉड 6 इज इक्वल टू 6. मॉड एक्स काय येणार, मॉड 4 इज इक्वल टू 4. मॉड वाय काय येणार 2 -2 चं. आता एक्स ऍक्सिस पासूनचं ह्या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं. एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स कसं काढणार बरं, एक्स ऍक्सिस पासूनचं हे डिस्टन्स काढायचंय. समजा हा पॉइंट आहे इथे एक्स वाय प्लेन, बघा इकडे हा पॉइंट आहे, याचा एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आहे. तर हे एक्स ऍक्सिस पासूनचं याचं डिस्टन्स पुन्हा एवढं असणार आहे, हे एवढं असणार आहे. एक्स ऍक्सिस पासूनचं ह्या पॉइंटचं डिस्टन्स हे एवढं असणार आहे ना, एक्स ऍक्सिस पासूनचं ह्या पॉइंटचं हे डिस्टन्स एवढं, म्हणजे ते कुणाला पॅरलल असणार आहे, एक्स ऍक्सिस हा आहे ना, किंवा इथे म्हणा एक्स ऍक्सिस पासूनचं ह्या पॉइंटचं डिस्टन्स. आता हे सॉरी मी सांगताना असं सांगितलं, एक्स ऍक्सिस हा आहे, नीट लक्ष द्या परत एकदा, एक्स ऍक्सिस हा आहे, तर ह्या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे आहे, असं लक्षात येतं. एक्स ऍक्सिस पासूनचं ह्या पॉइंटचं झेड ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे आहे, असं स्लॅन्ट. आणि वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स कसं आहे, ह्या पॉइंटचं वाय ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, ह्या पॉइंटचं वाय ऍक्सिस पासूनचं हे डिस्टन्स आहे, बरोबर आहे. मग आता हे डिस्टन्स वाय ऍक्सिस पासूनचं कसं काढायचं, कसं येणार हे डिस्टन्स एकदा बघून घ्या. आता सरळ सरळ असं काढणार ना तुम्ही. आता इथंच बघा, हे एक्स वाय हे डिस्टन्स काढायचं ना एक्स ऍक्सिस पासून, ते काय एकच ऍक्सिस कन्सिडर करा. तर हे असं घेणार नाही किंवा असं घेणार नाही किंवा असं घेणार नाही, सगळ्यात जवळून जे आहे इथे असा राईट अँगल फॉर्म होतो बघा. राईट अँगल, ही खालची साईड, ही साईड परपेंडिक्युलर आणि ही जी आहे तो हायपोटेन्यूज आहे. तर हे डिस्टन्स काढणार, हा एक्स ऍक्सिस आहे, तर तुम्ही हे डिस्टन्स काढणार, बरोबर आहे. मग आता हे डिस्टन्स कसं येणार, त्याचा हा झेड कोऑर्डिनेट आणि त्याचा हा वाय कोऑर्डिनेट. म्हणजे एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स कसं काढायचं, ह्या रूट मध्ये झेडचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर, बरोबर आहे, पायथागोरस थेरम. म्हणजे इथं जे लेटर येत नाही, आता ज्यांना कळलं नाही काहीच त्यांनी इकडं लक्षात ठेवा, इथं फॉर्म्युला काय, एक्स लेटर दिसतं ना, रूट मध्ये वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. इथे वाय ऍक्सिस पासूनचं वाय लेटर दिसतं ना, मग उरलेले दोन रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. इथे झेड दिसतं लेटर, मग रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फॉर्म्युला. आता हे व्हॅल्यू पुट करूया, इथे काय येणार, हे स्क्वेअर रूट ऑफ हे वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -2 चा स्क्वेअर प्लस इथे झेडचा स्क्वेअर 6, तर हे होणार रूट ऑफ 40, बरोबर आहे. सिमिलरली ते व्हॅल्यूज पुट करा इथे एक्स वाय झेडच्या आणि फाइंड आउट करा. राईट ऑन क्वेश्चन नंबर 8. सोल्युशन पूर्ण लिहा त्याचं. हे मॉड्यूल समजावून सांगताना थोडासा आवाज कमी झाला असेल, सॉरी मी विसरलो होतो माईक लावायचा, काढून ठेवला होता. आवाज आला असेल, थोडासा छोटा आला असेल, ठीक आहे. सगळ्यांना समजलं नाही, इथे लिहिलं एकदम सिंपल आहे. तर मी परत एकदा सांगतो, काही फॉर्म्युला हे नसेल समजलं मॉड्यूलमध्ये तर लक्षात ठेवा. एक्स वाय प्लेनपासून डिस्टन्स काढायचं ना, तर ते मॉड झेड घ्यायचं, एक्स आणि वाय उरलेलं लेटर मॉडमध्ये, वाय झेड प्लेनपासून उरलेलं लेटर एक्स मॉडमध्ये, एक्स झेड प्लेनपासून उरलेलं लेटर वाय आहे ते मॉडमध्ये, तो कॉर्डिनेट आहे त्या पॉईंटचा. एक्स ॲक्सिस पासून रूटमध्ये घ्यायचे, हे एक्स लेटर दिसतं, उरलेले 2 लेटर्स रूटमध्ये त्याचं स्क्वेअरची ॲडिशन, वाय दिसतं, उरलेले 2 लेटर्स स्क्वेअरमध्ये त्याचं ॲडिशन, इथे रूटमध्ये स्क्वेअरची ॲडिशन फॉर्म्युला. व्हॅल्यू पुट करायच्या एक्स वाय झेडच्या. समजलं का सगळ्यांना? हे लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 8. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट विच इज लोकेटेड ॲट 3 युनिट्स बिहाइंड द वाय झेड प्लेन. हे वाय झेड प्लेन आहे, याच्या बिहाइंड म्हणजे आता वाय झेड आहे, इथे हे वाय झेड प्लेन आहे, त्याच्या बिहाइंड म्हणजे इकडे काय येतो निगेटिव्ह, हा एक्स ॲक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय झेड प्लेनच्या बिहाइंड म्हणजे इकडे याचा एक्स कॉर्डिनेट काय येणार, वाय आणि झेड लेटर सोडून म्हणजे त्याचा तो एक्स कॉर्डिनेट आहे. एक्स कॉर्डिनेट काय येणार, याच्या बिहाइंड किती युनिट्स आहेत, 3 युनिट्स बिहाइंड आहे ह्या वाय झेड प्लेनच्या बिहाइंड, म्हणजे इकडे -3 येणार आहे एक्स कॉर्डिनेट. आता इथे लेटर्स काय दिसतात पुढे, एक्स झेड प्लेन म्हणजे उरलेलं लेटर आहे वाय, तर वाय कॉर्डिनेट कुठं विचारला याचा, राईट द वाय झेड प्लेन. समजा तुम्ही असं म्हटलात, हे असं जर घेतलं वाय झेड, समजा हा झेड ॲक्सिस याच्या राईट, तर राईट म्हणजे इकडे येतो, बरोबर आहे. मग राईट तर तो पॉझिटिव्ह असेल, म्हणजे वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, तो किती युनिट आहे, 4 युनिट.
त्याच्यानंतर झेड कॉर्डिनेट, पुढच्या याच्यामध्ये एक्स वाय लेटर्स आले, इथे उरलेलं लेटर आहे झेड. तर झेड कॉर्डिनेट 5 युनिट्स अबोव द एक्स वाय प्लेन. कोणतं आहे हे एक्स वाय प्लेन. अबोव धिस म्हणजे समजा हे खाली असेल असं, तर अबोव म्हणजे वरती, तर इथं हा कोणता कॉर्डिनेट येतो झेड कॉर्डिनेट, पॉझिटिव्ह झेड ॲक्सिसवर. म्हणजे किती होणार ते 5. तर त्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय येणार -3, 4, 5. सिमिलरली हे असंच फाइंड आउट करायचं बीचं. हा 9 नंबरचा क्वेश्चन लिहून घ्या.